छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अंडा सेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळतेय। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि याच कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे ती कोर्टानं सुनावलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी या ठिकाणी एक मुद्दा असा मांडला की 2 वेळा कोर्टाच्या आवारामध्ये प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून आता ज्यावेळी न्यायालयीन कोठडीमध्ये असेल त्यावेळी सुरक्षेची काळजी आहे ती घ्यावी आणि म्हणूनच याच कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरला ठेवण्यात आलेला आहे। इतर जे कोण कारागृहातील कैदी असतील ते या ठिकाणी प्रशांत कोरटकरवर हल्ला करू नयेत याच्यासाठीच याच कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवलेला आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र त्याचवेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठीचं आहे ते ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याच्यावरती सुनावणी आहे ती उद्या होणार आहे। उद्या 1 तारखेला नेमकं कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। प्रशांत कोरटकरला जामीन मिळतो का हे पाहणं देखील खूप महत्वाचं या ठिकाणी असणार आहे। मात्र जोपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तोपर्यंत त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी जे सौरभ घाग आहेत प्रशांत कोरटकरचे वकील त्यांनी केली आणि त्याच्यानंतर कोर्टाने देखील पोलिसांना सूचना दिल्या की 2 वेळा कोर्टाच्या आवारामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर आता न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान पूर्णपणे सुरक्षेची काळजी घ्यावी। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।